आरक्षण एस सीचे आरक्षण हा एस सीच्या प्रतिनिधित्वा भाग आहे। एस सीचे आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा भाग आहे। तो जातीच्या प्रगतीचा, विकासाचा आणि प्रतिनिधीचा विषय नाही। काय एस सीचं आरक्षण किंवा आरक्षण हे एस सीच्या प्रतिनिधित्वाचा भाग आहे। तो जातीच्या फायद्याचा, विकासाचा आणि प्रतिनिधित्वाचा विषय अजिबात नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे आरक्षणाची तरतूद केली, संविधानामध्ये, कायद्यामध्ये आरक्षण नावाची गोष्टच ना अजिबात अस्तित्वात नाही। आरक्षण नाही, रिझर्वेशनसुद्धा नाही, तर रिप्रेझेंटेशन असा शब्द आहे। रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे आरक्षण दिले ते जातीला नाही दिलं, तर जातीचे वर्ग करून त्यांचं प्रतिनिधित्व भाग म्हणून ते आरक्षण दिलेलं आहे एस सी, एस टी आणि ओबीसी यांना। म्हणून एस सीचं जे आरक्षण आहे ते एस सीच्या प्रतिनिधित्व भाग आहे। तो कुठल्या जातीचा, फायद्याचा, विकासाचा आणि प्रतिनिधीचा मुद्दा नाही। आणि समजा एस सीमध्ये 59 जातीपैकी कोणत्या एका जातीने शिक्षणाबरोबरच परिवर्तनाचा विचार आणि संस्कार स्वीकारून शिक्षणाबरोबरच आरक्षण घेण्याची योग्यता आणि क्षमता, पात्रता निर्माण केली असेल आणि 59 जातीपैकी अनुसूचित जातीच्या एस सीच्या कुठल्याही जातीनं आरक्षण प्राप्त केलं असेल आणि आरक्षण घेऊन जर तो एखाद कलेक्टर आणि अधिकारी बनत असेल, नोकरदार बनत असेल, तर तो बनलेला कलेक्टर आणि नोकरदार, तो अधिकारी हा केवळ त्या जातीचा प्रतिनिधी असू शकत नाही। तो जातीचा प्रतिनिधी नाही, तर संपूर्ण 59 जातीचा वर्ग केलेल्या एस सी आणि अनुसूचित जातीचं तो प्रतिनिधित्व करतो। अनुसूचित एस सीचं तो प्रतिनिधित्व करत असतो। एस सी मधला कोणत्याही जातीचा माणूस जर आरक्षणाचा प्रतिनिधी करत असेल, आरक्षणाची क्षमता मिळवून तो प्रतिनिधी करत असेल, तो कलेक्टर बनत असेल किंवा एखादा नोकरदार बनला, एखादी नोकरी मिळवली किंवा अधिकारी बनला, तर तो अधिकारी जे आहे तो त्या जातीचं प्रतिनिधी नाही करत, तर तो संपूर्ण एस सीचं प्रतिनिधी करतो। हा भाग आहे त्याच्यातला, हे सत्य आहे त्याच्यातलं। एक समजा आता चर्मकार समाज 59 जातीपैकी चर्मकार समाज किंवा समजा 2 जागा भरायच्या त्या, समजा चर्मकार समाजातील एखाद्या व्यक्ती हा कलेक्टर झाला किंवा आरक्षणाचं प्रतिनिधी घेऊन तो अधिकारी झाला, तो चर्मकार, तो अधिकारी चांभार समाजाचा का चर्मकाराचा प्रतिनिधी असू ठरू शकत नाही। किंवा एखादा महार समाजाचा माणूस कलेक्टर झाला, आरक्षणाचा लाभ घेऊन, आरक्षणाचं प्रतिनिधी घेऊन तो अधिकारी झाला, तर तो अधिकारी केवळ त्या जातीचं म्हणजे महार समाजाचं प्रतिनिधी करत नाही। किंवा एखादा मातंग आणि ढोर समाजाचा जर एखादा अधिकारी झाला, तर तो अधिकारी त्या ढोर समाजाचा आणि मातंग समाजाचं प्रतिनिधी करत नाही। म्हणजे तो आरक्षणाचा लाभ घेणारा एस सी मधला जो आरक्षणाचा लाभ घेऊन पुढं सरकत असेल, तर तो पुढं सरकणारा, नोकरी मिळवणारा एखादा अधिकारी, कर्मचारी, कलेक्टर, तो आपापल्या जातीच्या जातीतून तो आलाय, त्या जातीचंच केवळ प्रतिनिधी करत नाही, तर 59 जातीचं म्हणजे एस सीचं तो प्रतिनिधी करतो। हे समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्यामुळं आमचं महाराणी खाल्लं ह्याला म्हणण्याला काय अर्थच नाही, याला काय कोणता आधार आणि बोधच नाही। हा केवळ मूर्खपणा। महाराणी अरे आरक्षण काय खाण्याचा विषय आहे? आरक्षण काय जेवण आहे? आरक्षण काय खिरापत आहे? आरक्षण काय जेवण आहे? कुणाच्या ताटातलं पळवायचं खाण्याचा? हा खाण्याचा विषय नाही। हा गरीब हटाव, आरक्षण हे गरीब हटावाचा मुद्दा नाही। आरक्षण हा आर्थिक प्रगतीसुद्धा मुद्दा नाही रे। एस सीचं आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा भाग आहे। तो कुठल्या जातीच्या फायद्याचा, विकासाचा आणि प्रतिनिधीचा मुद्दा नाही। आणि आरक्षणाच्या किती प्रतिनिधी? 2% प्रतिनिधित्व। आता ते प्रतिनिधित्व सुद्धा खाजगीकरणानं, कंत्राटीकरणानं आणि थेट भरतीच्या प्रक्रियेतून ते प्रतिनिधी सुद्धा राहिले ना, ते 2%हून अर्धा टक्का सुद्धा राहिले नाही। त्यामुळं त्याच्यासाठी भांडणं करण्यात काही अर्थ नाही।
टक्के आहे, समजा 2% आहे, तर राहिलेल्या 98% समाजाचा फायदा करण्यासाठी आरक्षणच ह्याच आमच्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग आहे. ही जी डोक्यात भरवलंय ना, ते पहिलं काढलं पाहिजे की आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा भाग आहे. तो आर्थिक फायद्याचा आणि विकासाचा आरक्षणामुळेच आमचा विकास होतो असं नाही. तर सरकारला ह्या समाजाचं जर पूर्ण प्रगती करायचं असेल, आर्थिक विकास करायचा असेल, तर अनेक समाज कल्याण योजना राबवता येतात ना. त्या योजना राबवून संपूर्ण समाजाची प्रगती आणि विकास करावा. एवढंच काय, ती विषमता आहे, या देशातील विषमता ही मुख्य समस्या आहे. त्या समस्यावर उपाय म्हणून एक व्यक्ती एक मूल्य या न्यायानं सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करा, तरच संपूर्ण मातंग समाजालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला सामाजिक न्याय मिळेल. कधी मिळेल? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करून 4-2 नोकऱ्याच्या तुकडा मिळवून हा सामाजिक न्याय प्रस्थापित होत नाही. हा सामाजिक न्यायाचा मुद्दाच नाही. तर भारतीय संविधानानं जे अभिवचन दिलेलं आहे जनतेला, एक व्यक्ती एक मूल्य या न्यायानं सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करा, तरच इथल्या मातंगालाच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाला सामाजिक न्याय प्रस्थापित होईल. सामाजिक न्याय प्रस्थापित होईल आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न करा ना, त्याची अंमलबजावणी करा. आणि आता आरक्षण 13% आरक्षण आहे. आता SCची लोकसंख्या वाढली ना, SCच्या वाढलेल्या लोकसंख्येबरोबरच त्या 13% आरक्षणामध्ये वाढ करा. आरक्षणाचं उपवर्गी करून त्याच्यात तुकडं पाडण्यापेक्षा हा 13%चं 20% आरक्षण करा, ताट मोठं करा. ह्या आरक्षणामध्ये वाटणीसाठी भांडण्यापेक्षा ही आरक्षण SCच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे. आरक्षणाच्या संख्येत वाढ झाली पाहिजे. 13% आरक्षण आता 20% आरक्षण व्हावं आणि त्याची 100% अंमलबजावणी करावी. नोकऱ्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. सरकार नोकऱ्याचं क्षेत्र वाढलं पाहिजे. खाजगी शिक्षणाचं सरकारीकरण झाले पाहिजे. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. याच्यासाठी मागणी करूया ना. आणि म्हणून पण शहाणपणानं जरा वागूया. आरक्षणाच्या नावाखाली, आरक्षणाचं उपवर्गीकरण असो किंवा आरक्षणाच्या नावाखाली मातंग बावदानीच नव्हे तर OBC मराठी आणि संपूर्ण बहुजन समाजाने आपसात भांडणे करण्यापेक्षा अरे एकत्र या आणि आरक्षणाची अंमलबजावणी करणारे सत्ताधारीच व्हा. इथली विषम व्यवस्था, इथली विषमता नष्ट झाल्याशिवाय तुम्ही कितीही आरक्षणाची मागणी केली तर सामाजिक न्याय प्रस्थापित होणार नाही. कारण म्हणून SCचं आरक्षण हा प्रतिनिधीचा भाग आहे. तो जातीच्या फायद्याचा, विकासाचा आणि प्रतिनिधीचा विषय नाही.